पोलीस आणि स्थानिक तरुणांनी वाचवलंय। याच परिसरामध्ये शेती आणि पशुधनाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। 3 वाजता वाळुंबा नदीला आलेला पूर 7 वाजेपर्यंत कमी झालेला नव्हता। दरम्यान नदीकाठी असलेल्या 10 ते 15 गावांना या ढगफुटीचा आणि पुराचा जोरदार फटका बसलाय। तर एकूणच खडकी गावाची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेत स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। काल अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या 2 ते 3 तासाच्या मुसळधार पावसानंतर आजूबाजूचे जे खेडेगाव आहेत त्यांना मोठा फटका बसलेला आहे। आपण सध्या आहोत खडकी या ठिकाणी। खडकी येथील हीच वाळुंबा नदी आहे जी काल अक्षरशः पात्र सोडून वाहत होती आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर अक्षरशः काही झाडं जे आहेत तर ते उन्मळून पडलेले आहेत आणि नदीच्या या पात्रामध्ये वाहत आलेले आहे। काल जे पाऊस झालेला होता त्यामध्ये 3 ते 4 तास खरं तर हा मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथलं शेतकऱ्यांचं जे आहे तर ते नुकसान झालेलं आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। बाबा, या नदीला याच्या अगोदर असा कधी पूर वगैरे आलेला होता का आणि सध्याची काय परिस्थिती? 3 बारे आलता याच्या अगोदर पूर, पण तो जरा थोडा कमी होता, पण कालचा भयान होता। आणि जवळजवळ दुपारी काहीतरी मला वाटतं 11 साडे11लाच पाऊस सुरू झाला। पाऊस लय जबर होता। अशी भीती वाटत होती माणसाला। शेती म्हणजे टोटल शेतीचं नुकसान झालं। काय झालंय, पूर्णतः माती वाहून गेली, सगळे दगडगोटे जमिनीवर झाले, टोटल जमिनीचा पोत वाहून गेलेला आहे। त्यातली झाडं असतील, त्यातली लोकांचे कांदे होते शेतात ठेवलेले नाही का उरुळ्या मारून, ते सगळे कांदे वाहून गेले। लोकांचं ते गहू ज्वारी असतील ना ते वाहून गेले, कडब्याच्या वळ्या वाहून गेल्या। काय मागणी असेल शासनाकडे? शासनाकडे काय ना, तुम्ही येऊन हे पंचनामे कराल, लोकांच्या किती गाया गेल्या त्यांना नुकसान भरपाई द्या, काहींचे कांदे वाहून गेले उरुळ्याचे उरुळ्या त्यांना नुकसान भरपाई द्या। शेतकऱ्यांचे काय झालं, टोटल माती वाहून गेली शेतातली, म्हणजे पिकण्यायोग्य जमीन राहिलीच नाही। आता ती दुरुस्त करावं लागेल त्यांना, त्यासाठी खर्च येतो, खर्च येईल त्यासाठी त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि हे लाईट व व्यवस्था आहे ना ताबडतोब नीट करून घ्यावी। या ठिकाणची वीज पुरवठा जो आहे तर तो खंडित झालेला आहे, तो तात्काळ सुरू करण्यात यावा। त्याचबरोबर जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून तात्काळ मदत जी आहे ती शासनाच्या वतीने देण्यात यावी अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहिल्यानगर। लातूर आणि रेणापूर या 2 तालुक्यामध्ये काल जोरदार पाऊस बरसला। लातूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्यामुळे त्या भागांमध्ये तळ्याचं स्वरूप आलं होतं, तर काही गावांमध्ये वाहनही वाहून गेलेली आहेत। लातूर शहरामध्ये काल झालेल्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं होतं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। रेणापूर ते पानगाव, रेणापूर ते खरोळा मार्गावरील पूल आणि काळेवाडी जवळील पुलावरनं ओढ्याचं पाणी वाहिल्यामुळे हे तिन्ही मार्ग जवळपास 1.5 ते 2 तास वाहतुकीसाठी ठप्प होते। लातूर शहरातील इस्मेलपुरा भागातल्या घरांमध्येही पाणी शिरलं होतं आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी। लातूर शहरामध्ये काल जो झालेला पाऊस होता, 2 ते 2.5 तास पाऊस होता, त्याचे जे परिणाम आहेत ते अद्यापही तसे पाहायला मिळतील। आपण आता सध्या इस्लामपुरा या भागातील एका घरात आहोत। काल झालेला जो पाऊस, त्या पावसामुळे झालेले हे नुकसान बघा। कालपासून फक्त पाणी काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। या भागातील अनेक घरात, जवळपास 120 घरामध्ये अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि हे पाणी काढण्यासाठी नागरिक रात्रभर प्रयत्न करत आहेत। बरेच जण रात्रभर झोपले नाहीत, कारण त्या घरांमध्ये काही हेच नाही राहिलं। आता इथं बघू शकता की पूर्णच्या पूर्ण घरात पाणी आहे। जे किचन आहे त्यांचं पाण्यात होतं, रात्रभर हे पाणी काढलेलं आहे। साहित्य वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि ही स्थिती लातूरमध्ये अनेक घरात होती। ही जी पूर्ण गल्ली आहे, या गल्लीतील अनेक घरांमध्ये अशी स्थिती आहे की या घरात पाणी गेलेलं आहे आणि नागरिक याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामध्ये जो पाऊस झाला, त्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यावरील जे 3 पूल आहेत ते पाण्याखाली गेले होते। वाहतुकीसाठी ते 5 तास ठप्प होती वाहतूक त्या भागातील आणि लातूर शहरामध्ये तर काल 2.5 तासामध्ये शहरात येणारे जे मुख्य 4 रस्ते आहेत, अंबेजोगाई रोड असेल, बार्शी रोड असेल, नांदेड रोड असेल, या भागामध्ये वाहतूक ठप्प झाली होती आणि पाणी सगळीकडे असल्याकारणानं प्रशासनाला हे पाणी काढून देण्यासाठी प्रयत्न करावे लागले। मात्र पाण्याचा जोर इतका होता, त्याच्यासाठी पाणी ओसरण्याची वाट बघावी लागली। नागरिक आता ही सगळी साहित्य बाहेर काढतायत, घर स्वच्छ करण्याच्या कामाला लागले आहेत।
सध्या राज्यात सुरू असलेला पाऊस हा खरीपासाठी अतिशय पोषक असल्याचं मत अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं व्यक्त